नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? आपण एखाद्याशी चांगले वागलो तर तोही आपल्याशी चांगले वागतो, असे हे बहुमान्य तत्व आहे। अच्छे काम का फल हमेशा अच्छा ही मिलता है, असे एक विधान एका हिंदी चित्रपटात नायिकेच्या तोंडी पुन्हा पुन्हा येत होते। चांगुलपणाच्या परतफेडीची ही अपेक्षा हे नैतिकतेचे एक मूळ आहे, असे प्रतिपादन रिचर्ड डॉकिन्स या प्रख्यात लेखकाने द गॉड डिल्यूजन या आपल्या अलीकडच्या एका प्रख्यात पुस्तकात केले आहे। प्रत्यक्षात मात्र या अपेक्षाला तडा देणारे अनुभवही आपल्याला येत असतात। एकूणच जीवन इतके गुंतागुंतीचे असते की कुठल्याही तत्वज्ञानाच्या चौकटीत ते बसवणे अशक्य आहे। आम्ही काही मित्र एकत्र जेवत होतो। एक मित्र आपल्या पत्नीला हळूच म्हणाला, तुझ्यासाठी काही आणू का? त्याची पत्नी ऑस्ट्रेलियन होती व स्वतःसाठी काही आणण्यासाठी बुफे टेबलपाशी जात असताना तिच्याजवळ जाऊन अगदी हळुवारपणेच त्याने हा प्रश्न विचारला होता। तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपले बोलणे पुढे चालू ठेवले। हाच प्रश्न त्याने पुन्हा एकदा समजायला विचारला। त्यावर अचानक चिडून ती जोरात व फणकाऱ्याने म्हणाली, लिव्ह मी अलोन। तिचा आवाज मोठा व चिडका होता। माझा मी बघेन, तू नको माझी इतकी काळजी घेऊस, वगैरे भावना तिचा स्वरातून जाणवत होत्या। मित्राचा चेहरा गोरामोरा झाला। हळूच तो बुफे टेबलाशी जाऊन स्वतःसाठी काहीतरी घेऊन आला। उर्वरित जेवणाच्या वेळी काहीच घडलेले नाही असे त्याने वरकळणे दाखवले, तरी त्याचा मानभंग आम्हा सर्वांनाच अस्वस्थ करून गेला होता। असाच दुसरा एक प्रसंग माझ्याच बाबतीत घडलेला। पाहुण्याचे सामान जास्त होते म्हणून त्याला मी ते गाडीत भरण्यासाठी मदत करत होतो। एक सजमान या नात्याने माझे ते कर्तव्यच होते। त्याची मोठी बॅग मी हातात घेताच त्याने काहीशा रागाने ती स्वतःच्या हातात घेतली व ती गाडीत ठेवता ठेवता तो मला म्हणाला, दुसऱ्याला असं शर्मिंद नका करत जाऊ। मी चमकलो। एका चांगल्या मित्राकडून मलाही असली धारदार लागट प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती। आपल्या चांगुलपणानेही कधी कधी समोरचा माणूस दुखावला जातो आणि मानवी नात्यातले हे एक कोडेच आहे। खूप चांगल्या अगदी लोकोत्तर अशा माणसांच्या सहवासात आपल्याला एक अवघडणेपणा येतो, याचा अनुभव मी स्वतःही घेतला आहे। खूप सज्जन माणसांची मैत्री करणे हे जवळजवळ अशक्य आहे, असे आचार्य रजनीश एकदा म्हणाले होते। त्याची अशा प्रसंगी आठवण होते। सॉमरसेट मॉमच्या एका कादंबरीत एक श्रीमंत माणूस एका वेश्येशी लग्न करतो। तिचा उत्तम घरदार, प्रतिष्ठा, पैसा हे सगळे मिळवून देतो, पण ती मात्र त्याचा कायम द्वेष करत असते। एकदा न राहून तो तिला म्हणतो, इतका का तू माझा तिरस्कार करतेस? मी तर तुझा उद्धारच केला ना। त्या गटारातून काढून तुला या उच्चासनावर बसवले ना। यावर ती उत्तरते, होय बसवलंच, पण म्हणूनच मी तुझा तिरस्कार करते। तुझे अस्तित्व मला पदोपदी माझ्या त्या पूर्ण आयुष्याचे स्मरण करून देतं। तू अवतीभवती नसल्यास तरच मी आनंदात असते, आत्मसन्मानाने वावरू शकते। तू नकोस आहे मला माझ्या जीवनात। द्वेष करते मी तुझा, नको आहे मला ते तुझ्या चांगुलपणाचं ओझं। हा प्रकार नेहमी घडतो असे अर्थातच नाही, पण कधी कधी घडू शकतो। कदाचित असे होत असेल की आपल्या चांगल्या वागण्यालाही न कळत आपला अहंकार चिकटत असेल, अथवा आपल्या वागण्यातून समोरच्यानेही तसाच प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा त्यातून प्रतीत होत असेल। नेमके सांगणे कठीण आहे। एकतर उपकाराचे व त्याबद्दलच्या कृतज्ञतेचे ओझे पेलायला खूप दमदार खांदे लागतात, ते समाजात दुर्मिळच असतात, पण आपल्या परीनेही आपण वागण्यात चांगुलपणाचा अहंकार, ॲरोगन्स ऑफ गुडनेस डोकावणार नाही याची दक्षता घ्यायला हवी। नाहीतर आपला चांगुलपणा हा समोरच्यासाठी आधार न बनता ओझे बनून जातो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा। धन्यवाद।